काल कॅबिनेटची जी बैठक झाली मंत्रालयात, दादा भुसे असतील, मी असेल, आम्ही त्या बैठकीला उपस्थित होतो आणि दादा नेहमीप्रमाणे कॅबिनेटला आल्यानंतर हसी मजाक करणं हा त्यांचा स्वभाव असतो आणि त्यांनी केलं असं. आम्हाला आताही इथं आल्यानंतरही असं वाटत नाही की दादा गेलेत म्हणून. दादांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी कोणता एखादा शब्द दिला तर ते काम झालंच म्हणून समजायचं आणि सामान्य कार्यकर्त्यासाठी लढणारा नेता म्हणून त्याची ख्याती त्यांची जी होती. म्हणून आता जर तुम्ही पाहिलं तर हजारो लाखो लोक आता ह्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि एकच सगळ्यांच्या तोंडात एकच आहे, एकच वादा अजित दादा. एक घोषणा त्यांच्याशी अशी चिटकली गेली होती. म्हणून दादांचं मोठेपण हे कार्यकर्ते जे उपस्थित आहेत त्याच्यावरून दिसून येतं. अनेकांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत की आपल्याला सांभाळणारा नेता गेलेला आहे आणि अनेकांना खऱ्या अर्थानं दादांनी सांभाळलं सुद्धा होतं. छोटा मोठा जरी कार्यकर्ता असला, कलेक्टरला फोन लावायचा असेल की तहसीलदारला लावायचा असेल, दादांनी कधी विचार पदाचा केला नाही. मी अजित बोलतोय, काम झालं समजायचं. हा असा एकंदरीत धुरंधर नेता आज आमच्यातून गेला, याचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या सर्व जनतेला अति दुःख पण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.